ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಪರೀಕ್ಷೆ ನಿಮಗೆ 28 ಫೆಬ್ರವರಿ 2024ಕ್ಕೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 50+ ಅಂಕಗಳ ಯಾವೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ. 60ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬರ್ತವೆ, ಬಟ್ ಆದರೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಕಡಿಮೆನೇ ಹೇಳಿದ್ದೀನಿ 50+ ಅಂತ. ಬಟ್ 60ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಈ ವಿಡಿಯೋಗಳಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳಿಂದ ಬರ್ತವೆ. ಆಲ್ರೆಡಿ ಭಾಳಷ್ಟು ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರನ್ನು ನಿಮ್ಮ ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅವೆಲ್ಲ ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕನ್ನು ನಾನು ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅವುಗಳನ್ನು ಸಹಿತ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಒಂದು ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ನ PDF ಅನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಸೊ ವೇಟ್ ಮಾಡಿ. ಸೊ ಮೊದಲಿಗೆ ನೋಡೋಣ ಯಾವೆಲ್ಲ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನ ನೀವು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಲೇಬೇಕು ಅಂತ. खरीदना शब्द का विलोम शब्द है. इनमें से पुल्लिंग शब्द है माला, छात्रा, शाला, दाता. जागना शब्द का प्रथम प्रेरणार्थक है. नाल्करली निम्न में से गुणसंधि का उदाहरण है गणेश, रवींद्र, एकैक, अत्यधिक. ऐदने प्रश्न किताब शब्द का अन्य वचन रूप है. 6 सीताराम शब्द में समास है. 7 बसंत डैश भाई प्रताप है प्रयुक्त कारक है. 8 आपका नाम क्या है प्रयुक्त विराम चिन्ह है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ಇಷ್ಟು 8 ಗ್ರಾಮರ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಇದಾವೆ. ಇಲ್ಲಿ ಏನದ ಅಂತಂದ್ರೆ ದೇವಾಲಯ ಶಬ್ದ ಮೇ ಸಂಧಿ है वृद्धि, दीर्घ, गुण, यन. 2 टोली शब्द का अन्य वचन रूप है. 3 इनमें से प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है कर, करना, कराना, करवाना. हार शब्द का विलोम शब्द है. 5th निम्न में से स्त्रीलिंग शब्द है भाई, नौकर, बेटा, बालिका. 6th इनमें से द्वंद्व समास का उदाहरण है त्रिदेव, राजवंश, नीलकमल, माता पिता. 7th अभी बाजार भुना लाता हूँ रिक्त स्थान में उचित कारक होगा. 8th गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया. इस वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಷ್ಟು 8 ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನು ಈ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ಇದೆ. ಇನ್ನು ಈ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವುಗಳಂದ್ರೆ निम्न में से एस एकवचन शब्द है चीजें, आंखें, व्यापारी, कर्मचारिया. 2nd रात शब्द का विलोम रूप है. 3rd देखना शब्द का प्रथम प्रेरणार्थक शब्द है. 4th धर्मात्मा शब्द में संधि है. 6th निम्न में से द्वंद्व समास है दानवीर, सुबह शाम, सतसई, राजपुत्र. 6th आग बबूला होना इस मुहावरे का अर्थ है. 7th असलम डैश मात खुश थी माता खुश थी ಆಗಬೇಕದು ಸರಿ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಯಾವುದಾಗ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. 8th एक सेब भी खाने लायक नहीं इस वाक्य के लिए उपयुक्त विराम चिन्ह है ಅಂತ ಇಷ್ಟು ಗ್ರಾಮರ್ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಅನುರೂಪತದಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. ಕಂಪ್ಯೂಟರ್, ಗಣಕಯಂತ್ರ, ಇಂಟರ್ನೆಟ್ डैश. गिल्लू रेखाचित्र मेरा बचपन डैश. कर्नाटक चंदन का आगार बेंगलुरु डैश. बलभद्र बलराम कान डैश. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಅನುರೂಪತೆಗಳು बलभद्र बलराम कान डैश. पंडित राजकिशोर किशनगंज बसंत डैश. ईमानदारों के सम्मेलन में व्यंग्य रचना बसंत डैश. कावेरी नदी जोग डैश ಅಂತ ಇಲ್ಲಿದೆ. ಸೊ ಈ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಇಷ್ಟು ಏನಾಗಿತ್ತಂದರೆ ನಾನು 3 ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವುಗಳನ್ನು ಅನುರೂಪತೆಗಳನ್ನು ತೋರಿಸಿದೆ. ಸೊ ಇವಾಗ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡೋಣ ಯಾವೆಲ್ಲ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ. ಈ ಕಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು गिलहरी का प्रिय खाद्य क्या था. टोमाटो किसका आवश्यक अंग बन गया है. तुलसीदास जी के अनुसार विपत्ति के साथी कौन है. सिंगापुर आदिवासी कहाँ रहते थे. ಸೊ ಈ ಕಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಅಂದರೆ लेखक ने धूप का चश्मा कहाँ रखा था. अब्दुल कलाम जी बचपन में किस घर में रहते थे. मुख्य किसका पालन पोषण करता है. बहाने बनाने का प्रमुख कारण क्या है. ಈ ಕಡೆ रोज एक सेब खाने से किनकी जरूरत न होगी. बिचेंद्री पाल को कौन सा गौरव प्राप्त हुआ है. तुलसीदास के अनुसार विपत्ति के साथी कौन है. समय की पहचान कविता के कवि ने किस पर विश्वास करने को कहा है. ಇಷ್ಟೆಲ್ಲ 1 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಆಯಿತು. ಇನ್ನು 2 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡೋಣ ಯಾವೆಲ್ಲ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದಾವಂತ. कश्मीरी सेब पाठ से हमें क्या सीख मिलती है.
कृष्ण माता यशोदा से क्यों नाराज है? दिनकर जी के अनुसार मानव की भौतिक साधना क्या है? नमाज के बारे में जैनुल आबदीन क्या कहते हैं? लेखक को भेजे गए पत्र में क्या लिखा गया था? गांव को आदर्श गांव बनाने के लिए बालकों ने क्या किया? शनि को सुंदर ग्रह कहा जाता है क्यों? अथवा शनि ग्रह का स्वरूप कैसा है? सत्य के बारे में महात्मा गांधी जी क्या कहते हैं? अथवा झूठ का सहारा लेने से क्या क्या सहना पड़ता है? सो ಇಲ್ಲಿ ಯಾವೆಲ್ಲ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದಾವಂದ್ರೆ आशी अम्मा जी अब्दुल कलाम को खाने में क्या क्या देती थी? लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में क्या लिखा गया था? दुकानदार ने लेखक से क्या कहा? मनुष्य के लिए सुख की प्राप्ति कब संभव है? समय का सदुपयोग कैसे करना चाहिए? कृष्ण अपनी माता यशोदा के प्रति क्यों नाराज है? शनि ग्रह को शनिचर क्यों कहते हैं? शनि का निर्माण किस प्रकार हुआ है? झूठ का सहारा लेते हैं तो क्या क्या सहना पड़ता है? अथवा सलमा ने मीना ಮೇಡಮ್ से क्या कहा ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ 2 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू क्या क्या करता था? इंटरनेट से देखा कि आर्थिक स्थिति में कैसे सुधार हुआ है? बसंत राज किशोर से 2 पैसे लेने को क्यों इनकार करता है? लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में क्या लिखा गया था? महिला की साहस गाथा पाठ से हमें क्या सीख मिलता है? कृष्ण बलराम के साथ खेलने क्यों नहीं जाना चाहता था? जैनुल आबदीन नमाज के बारे में क्या कहते थे? पौराणिक कथाओं के अनुसार शनि किसका पुत्र है? शनिचर का अर्थ क्या है? अथवा महात्मा गांधी का सत्य की शक्ति के बारे में कथन क्या है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು 2 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಆಯಿತು. ಇನ್ನು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ಯಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಎಸ್ ಬರಬಹುದು ಅಂತ. धीरज सक्सेना को बुद्धिमान रोबोट की जरूरत क्यों थी? मातृभूमि कविता में भारत माता का प्रकृति सौंदर्य कैसे वर्णित है? समय की पहचान कविता पर समय का महत्व समझाइए. सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है, स्पष्ट कीजिए. बसंत राजकिशोर के पास क्यों नहीं लौटा, बताइए. लेखिका को चौंकाने के लिए गिल्लू कहाँ कहाँ छिप जाता है? एवरेस्ट की चोटी पर पहुंचकर बिचेंद्री ने क्या किया, बताइए. दोहा का भावार्थ राम नाम मणि दीप धरु जीह देहरी द्वार तुलसी भीतर बाहिरो जो चाहसी उजियार. नेक्स्ट अनुवाद ಇದೆ. कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है. इसकी राजधानी बेंगलुरु है. यहाँ देश विदेश के लोग आकर बस गए हैं ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರಿಬೇಕು. ಎಸ್ 3 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. बसंत स्वाभिमानी और ईमानदार लड़का था कैसे? इंटरनेट एक वरदान भी है, अभिशाप भी है, कैसे समझाइए. सेब की हालत के बारे में लिखिए. महिला की साहस गाथा पाठ से क्या संदेश मिलता है? कर्नाटक के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन कीजिए. भारत माँ के प्रकृति सौंदर्य का वर्णन कीजिए. प्रकृति पर सर्वत्र है, विजयी पुरुष आसीन. इस पंक्ति का आशय समझाइए. दोहे का भावार्थ लिखिए. मुखिया मुकुसो चाहिए, खान पान को एक, पालई पोसई सकಲ अंग, तुलसी सहित विवेक. इना अनुवाद ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. संसार में जितने महान व्यक्ति हुए सब ने सत्य का सहारा लिया है, सत्य का पालन किया है. राजा हरिश्चंद्र की सत्यनिष्ठा विश्वविख्यात है. ನಿನ್ನ ಈ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಇರತಕ್ಕಂಥ 3 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡುವ. वीडियो कॉन्फ्रेंस के बारे में लिखिए. पंडित राजकिशोर के मानवीय व्यवहार का परिचय दीजिए. कर्नाटक के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन कीजिए. दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए. समय का सदुपयोग कैसे करना चाहिए? एवरेस्ट की चोटी पर पहुंचकर बिचेंद्री ने क्या किया? दोहे का भावार्थ लिखिए. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छाड़िए, जब लग घट में प्राण.
ಇನ್ನು ಅನುವಾದ ಇದೆ. मैसूर का राजमहल कर्नाटक के वैभव का प्रतीक है. प्राचीन सेंट फिलोमिना चर्च जगन मोहन राजमहल का पुरातत्व वस्तु संग्रहालय ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣೀಯ ಹೇ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು. ಇನ್ನು 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡುವ. ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಶಿಲ್ಪಕಲಾ और ವಾಸ್ತುಕಲಾ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡ ಭಾಷಾ और संस्कृति का परिचय ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು के कार्यकलाप, गिल्लू के अंतिम दिन. ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ संचार और सूचना क्षेत्र में इंटरनेट का क्या महत्व है ಅಂತ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕ್ರಾಂತಿ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಸೊ ಪದ್ಯ ಅಂತನೂ ಇದೇ ಇರ್ತದ. ಅಸಫಲತಾದಿಂದ ಭಾಗವತಂ ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ. ಇನ್ನು ಮೇನ್ ಹೇಳೋದಂತಂದ್ರೆ ನಿಬಂಧಗಳು ನೋಡ್ರಿ. जनसंख्या की समस्या, इंटरनेट का महत्व, स्वास्थ्य और स्वच्छता. ಸೊ ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಪೇಪರ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬೇರೋಜ್ಗಾರಿ, ನಾಗರಿಕೆ ಕರ್ತವ್ಯ, ಇಂಟರ್ನೆಟ್. ಈ ಕಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವಿದಾವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಂಟರ್ನೆಟ್, ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ और ಸ್ವಚ್ಛತಾ, ಬೇಟಿ ಬಚಾವೋ ಬೇಟಿ ಪಡಾವೋ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ. ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಡ್ರಿ. ಲಾಸ್ಟ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಒಂದು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಬರೆಯೋದನ್ನು ಒಂದು ಕಲ್ಕೊಡ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಕಕ್ಷಾಧ್ಯಾಪಕ ಇದೆ, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಕಾರಣಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ನೀವೇ ಕಾರಣಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಬರಿಬೇಕಿರ್ತದೆ. ಸೊ ನನಗನ್ನಿಸ್ತದ ಬಹಳ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳು ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಅದು ಪ್ರಿಪೇಟ್ರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎನ್ವಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು. ಇನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ಆಲ್ರೆಡಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಸರ್ಚ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ. ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಆಲ್ರೆಡಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹಾಕಿದೆ, ಇಂಗ್ಲೀಷ್ದಲ್ಲಿ ಹಾಕಿದೆ, ಇವತ್ತು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿದೆ. ಭಾಳಷ್ಟು ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳು ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಬರ್ತಾವೆ. ಡೋಂಟ್ ವರಿ. ಒಂದು PDF